नमस्कार मित्र हो. आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक पवित्र ग्रंथ आहेत. त्यापैकी एक अत्यंत श्रद्धेने वाचला जाणारा ग्रंथ म्हणजे श्री गुरुचरित्र. दत्तभक्तांसाठी हा ग्रंथ केवळ पुस्तक नाही, तर श्रद्धा, विश्वास आणि सद्गुरूंच्या कृपेचा अनुभव देणारा आध्यात्मिक मार्गदर्शक मानला जातो. अनेक जणांच्या मनात एक प्रश्न असतो की गुरुचरित्र वाचण्यामागे नेमके कारण काय आहे, त्याचा खरोखर काय लाभ होतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयाची सोप्या भाषेत माहिती करून घेणार आहोत. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या, गुरुचरित्र हे कोणती जादूची कांडी नाही की ते वाचताच सर्व समस्या क्षणात नाहीशा होतील. पण श्रद्धा, संयम, चांगले आचरण आणि सद्गुरूंवरील विश्वास यांच्या आधाराने हा ग्रंथ अनेकांना मानसिक बळ आणि आध्यात्मिक दिशा देतो. सर्वात पहिला लाभ म्हणजे मनशांती. आजच्या धकाधकीच्या जीवनात ताण, चिंता आणि अस्वस्थता प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. अशा वेळी रोज काही पाने श्रद्धेने वाचली तर मन शांत होण्यास मदत होते, सकारात्मक विचार वाढतात आणि आत्मविश्वासही वाढतो. दुसरा महत्त्वाचा लाभ म्हणजे संकटांना सामोरे जाण्याची शक्ती. जीवनात आर्थिक अडचणी, कौटुंबिक समस्या, आरोग्याच्या चिंता किंवा इतर अनेक संकटे येतात. अनेक दत्तभक्तांचा असा अनुभव आहे की गुरुचरित्राचे नियमित वाचन केल्याने त्यांना संकटांवर मात करण्याचे धैर्य मिळाले आणि योग्य मार्ग सापडला. ही श्रद्धेची अनुभूती प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळी असू शकते. तिसरा मुद्दा म्हणजे सद्गुरूंच्या तत्वज्ञानाची ओळख. या ग्रंथामध्ये सद्गुरूंचे महत्त्व, भक्ती, सेवा, नम्रता, सत्य आणि धर्माचरण यांचा सुंदर संदेश दिला आहे. त्यामुळे हा ग्रंथ केवळ चमत्कारांच्या कथा सांगत नाही, तर चांगले जीवन कसे जगावे हेही शिकवतो. अनेक भक्त विशिष्ट इच्छा मनात ठेवूनही गुरुचरित्राचे पारायण करतात. पण काही जण नोकरी, व्यवसाय, शिक्षण, विवाह किंवा इतर मनोकामनांसाठी प्रार्थना करतात. परंतु यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे, केवळ इच्छा व्यक्त करून थांबणे पुरेसे नसते. त्यासोबतच प्रामाणिक प्रयत्न, चांगले कर्म आणि सद्गुरूंवरील विश्वासही तितकाच आवश्यक असतो. काही लोक गुरुचरित्राचे वाचन ग्रहदोष किंवा पितृदोष शांतीच्या श्रद्धेने देखील करतात. ही श्रद्धा दत्त संप्रदायात प्रचलित आहे. अशा धार्मिक आचरणामधून भक्तांना मानसिक समाधान आणि आध्यात्मिक आधार मिळतो, असा अनेकांचा विश्वास आहे. आता प्रश्न येतो की गुरुचरित्राचे पारायण कसे करावे. पारायण सुरू करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. देवघरात किंवा शांत ठिकाणी बसून श्री दत्तगुरूंचे नामस्मरण करावे. शक्य असल्यास 7 दिवसात संपूर्ण ग्रंथाचे वाचन करावे. काही जण दररोज ठराविक अध्याय वाचतात, तर काही जण आपल्या वेळेनुसार नित्य वाचन करतात. पारायणाच्या काळात सात्विक आहार, संयम, चांगले विचार आणि शक्य तितके शांत वातावरण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु एखादा नियम पूर्णपणे पाळता आला नाही म्हणून घाबरण्याचे काही कारण नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा, प्रामाणिकपणा आणि शुद्ध मन. मित्रांनो, गुरुचरित्राचा खरा संदेश हा फक्त इच्छा पूर्ण होण्यापुरता मर्यादित नाही. तो आपल्याला चांगले विचार, चांगले आचरण, गुरुभक्ती, सेवाभाव आणि ईश्वरावरील विश्वास शिकवतो. जेव्हा हे गुण आपल्या जीवनात उतरतात तेव्हा आयुष्यात सकारात्मक बदल जाणवू लागतात. शेवटी एवढेच सांगू इच्छिते की जर तुम्ही श्रद्धेने आणि समजून गुरुचरित्राचे वाचन केले तर त्यातून आध्यात्मिक समाधान, मानसिक शांती आणि जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन नक्की मिळू शकतो. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो, त्यामुळे श्रद्धेसोबत विवेक आणि चांगले कर्म यांनाही तितकेच महत्त्व द्या. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या दत्तभक्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच धार्मिक व माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.